विद्यार्थी मित्रांनो, आपण जे जीवन जगतो ते निरोगी जीवन जगलं पाहिजे। त्यासाठी आपण आपल्या सवयी चांगल्या जोपासल्या पाहिजेत। बऱ्याच वेळा आपण पाहतो की घरी किंवा गावाला नंतर आपण चहा पितो। हा चहा आपल्या शरीराला अपायकारक आहे, घातक आहे। चहामुळे तात्पुरती आपल्याला तरतरी येते, पण तो चहा आपली भूक मारतो। आपण पोटभर जेवत नाही पहा चहा पिल्यानंतर। गेल्या 22 वर्षापासून मी चहा पिलेलो नाही। किती वर्षापासून? 22 वर्षापासून। हा, तुम्ही सगळेजण माझं ऐकता? हो। नक्की? हो। बर, मी कोणावरही बळजबरी करणार नाही, मी कोणाला सक्ती करणार नाही। ज्याची ज्याची इच्छा आहे का नाही की सर आम्ही तुमचं ऐकतो आणि इथून पुढे पण ऐकणार, आणि मला प्रॉमिस करायचं की सर आजपासून आम्ही चहा पिणार नाही। तुम्ही दूध भरपूर प्या, काही अडचण नाही, भरपूर दूध प्या, फक्त चहा प्यायचा नाही। जो जो प्रॉमिस करणार त्याने ते प्रॉमिस पाळायचे, एवढं लक्षात ठेवा। नाहीतर आज प्रॉमिस केलंय आणि उद्या चहा पिलाय, मग काय उपयोग त्याला? बरोबर की नाही? मी कोणावरही बळजबरी करणार नाही। ज्याला वाटतं ना की सर आपले आहेत, सर आपल्याला चांगलं सांगतात, त्याने यायचं, मला प्रॉमिस करून जायचं। का मग? पण प्रॉमिस केल्यानंतर प्रॉमिस मोडायचं नाही बरं का? प्रॉमिस बघा, चहा पिणार नाही ना? मी घरी विचारणार बरं का? मी घरी विचारणार कोण कोण चहा पिले। जे मुलं चहा पिलेत समजून घ्यायचं की त्यांनी प्रॉमिस मोडलं आहे की नाही? प्रॉमिस केलेलं कधी तोडायचं नाही, कधी मोडायचं नाही। हा बरं का? तुम्ही पहा, तुम्हाला फरक लक्षात येईल। चहा पिणं बंद केलं, तुम्हाला ताजेतवानपणा वाटतो, फ्रेश वाटतं। सुरुवातीला 2-3 दिवस तुम्हाला कसं तरी होईल, पण नंतर मात्र तुम्ही चहा नको असंच म्हणणार, हे लक्षात ठेवा।